मित्रांनो, पाठीमाग आम आदमी पार्टी आली होती, आता कॉकरोच जनता पार्टी आली आहे. उद्या चालून उंदीर जनता पार्टी म्हणा किंवा मांजर जनता पार्टी म्हणा किंवा कुठल्याही प्राण्याच्या नावानं हे लोक पार्ट्या सुरू करतील. आता सध्या ह्या सगळ्या माध्यमामध्ये जे काही नाव गाजतंय ते म्हणजे ह्या कॉकरोच पार्टीचं. आता ह्या कॉकरोच पार्टीचं नेमकं प्रकरण काय, जे कोणी मांडायचा प्रयत्न केला नाही, आपण ते आज मांडायचं आहे. हे कॉकरोच पार्टी हे ढेकून पार्टी आहे, हे आतून सगळं पोखरायचे काम करत आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर व्हिडिओ शेअर करा. बघा, कॉकरोच पार्टी आहे ही भारताचे चीफ जस्टिस सूर्यकांत यांनी जे तरुण बेरोजगार आहेत त्यांना कॉकरोच असं संबोधलं होतं. त्यावरून ह्या लोकांनी एक नवीन पार्टी उघडली आहे, कॉकरोच जनता पार्टी, आणि काही यांनी मुद्दे मांडायचा प्रयत्न केलाय. ज्याप्रमाणे काही दिवसापूर्वी श्रीलंकेची जशी अवस्था झाली होती, तशी अवस्था बांगलादेशची होती, जशी अवस्था नेपाळची होती, ही अशी अवस्था आपल्या हिंदुस्थानची करायच्या मागे हे लोक लागले होते. पण हे आतापर्यंत या लोकांना शक्य झालं नाही. अहो, औरंग्यासारखे मोठे मोठे झेंड येऊन गेले, ते हितच दफन झाले, पण हे कुणालाही साध्य करता आलं नाही. आता हे जे काही आहे कॉकरोच आलेत, आता मोठे मोठे शहनशाह गेले, आता कॉकरोच आलेत. हे यांचे मनसुबे काय आहेत आपण ह्या व्हिडिओवर मित्रांनो पाहूया. आता तुम्हाला एक गोष्ट मी सांगणार आहे मित्रांनो, मुळामध्ये असे 2 ते 3 तरुण आहेत, हे परदेशामध्ये राहून भारताविषयी गरळ ओकतात आणि भारतातील विद्यार्थ्यांना त्यांचं भविष्य खराब करायचे काम हे लोक करतात. भारतातील विद्यार्थ्यांनी ते शिकावं, त्यांनी मोठं व्हावं ही यांची इच्छा नाही. हे लोक जरूर आंदोलनामध्ये उतरावं, दंगली करावं आणि भाजपच्या विरोधामध्ये कसं अजेंडा चालवता येईल याकडे या लोकांचं लक्ष असतं. ध्रुव राठी नावाचा जर्मन शेफर्ड हा जर्मनीत राहतो आणि अभिजित दिपके नावाचा हा राहतो अमेरिकेमध्ये. त्यानं आता जी पार्टी काढलेली आहे ती कॉकरोच जनता पार्टी, त्या कॉकरोच जनता पार्टीमध्ये त्यांचे बहुतांशी सदस्य आहेत त्यांच्या इंस्टाग्रामचे, ते बांगलादेशचे, पाकिस्तानचे, चीनचे केलेच आहेत. भारतीय फक्त काँग्रेसचे लोकांनी यांना सपोर्ट केला आहे, त्यांना तिथं फॉलो केलेला आहे. हा अभिजित दिपके हा मुळात महाराष्ट्रातच आहे. आणि बघा, जो पुढला आहे तो अपित शर्मा नावाचा आहे, तो ऑस्ट्रेलियामध्ये राहून ह्या सगळ्या गोष्टी हे लोक पसरवतात. पण या सगळ्यांना वाटतं की भारतीय विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडून दंगली आणि आंदोलनामध्ये सामील व्हावे आणि आपलं भविष्य धोक्यात कसं घालता येईल, म्हणजे विद्यार्थ्यांना धोक्यामध्ये ओढायचं काम हे लोक करतात. मुळात हे लोक भलेलट्ट पैसे कमवतात. आता हा दीपक नावाचा दिपके आहे, अभिजित नावाचा, याला थोडी फंडिंग होत नसेल, कारण अशा कामाला बाहेर देशातनं फंडिंग भरपूर होते. भारतीय पण फंडिंग भरपूर करतात अशा लोकांना. ते भारतीय लिबरल आहेत, ते वामपंथी आहेत ते. आता ध्रुव राठी या गोष्टीवरती बोलतो, पण स्वतः करोडो रुपये कमवून बसलाय. यानं आपल्या देशाकरता किंवा आपल्या लोकांकरता काय दिले आतापर्यंत याने सांगावं एक वेळेस पुढे येऊन. हे लोक फक्त आपला किस्सा भरण्यासाठी देशाला, हे लोक देशाची बदनामी करायला लोक हे पुढे आलेले आहेत. आणि त्यानंतर बघा, विशेष काय माहितीये का, हे जे कॉकरोच पार्टी आहे, ही कॉकरोच पार्टी हे आम आदमीची बाजू घेऊन, मी पक्षाची म्हणतोय, सामान्य नागरिकाची नाही, हे पुढे आलंय. आणि आता ठीक आहे, तुमचे प्रश्न आहेत, तुम्ही मांडा, तुम्हाला लोक सपोर्ट करतील, पण तुम्ही कुणाची दलाली करू नका. हे दलाली करतात आम आदमी पार्टीची. आता त्या अभिजित दिपके नावानं जो काही व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं काही त्याने ट्विट केलेले आहेत. बघा, ट्विट असं आहे, दिनांक 29 जानेवारी 2025 मध्ये त्यांचं ट्विट आलेलं आहे त्यावेळेस, बरं का. राहुल गांधी हे असे फलंदाज आहेत, त्यांना फ्रीजवर पाहून भाजपला आनंद होतो,
जोपर्यंत राहुल गांधी फ्रीजवर आहे तोपर्यंत भाजपचा विजय निश्चित आहे, कारण ते लक्षाचा पाठलाग कधीच करू शकत नाहीत. या ठिकाणी त्यांनी राहुल गांधीची चांगली पार मारलेली आहे. पण हे त्यांची का मारली, तिच्या यांचं ट्विट पहिलेच आहे ते असं होतं, जेव्हा मोदींनी अरविंद केजरीवाल यांना महिने तुरुंगात टाकले तेव्हा राहुल गांधी बँकॉकच्या आपल्या दौऱ्याचा आनंद घेत होते. आज हा पोरकट माणूस केजरीवालांना धैर्यावर व्याख्यान देत आहे. उद्या तो पुन्हा परदेशात निघून जाईल. यांनी या ठिकाणी केजरीवालची बाजू घेतली आणि हल्ला केलेला आहे, तो म्हणजे राहुल गांधीवरती. आता जो काही हा दिपके नावाचा दिमक आहे, जो काही व्यक्ती आहे, हा व्यक्ती फक्त मोदी द्वेषामधून पुढे आलाय. कारण याच व्यक्तींनी त्या सीए एनआरसीला विरोध केला होता. आता एनआरसी सीए हे काय आहे याकरता इतके दिवस वाट पाहावी लागली. हे बांगलादेशी, हे परदेशी जी काही लोक आहेत हे भारतामध्ये राहून आपले पाळामुळं या ठिकाणी राहू लागलेत आणि राहिले सुद्धा. मुंबईमध्ये आणि अनेक अशा राज्यामध्ये, शहरामध्ये हे बांगलादेशी जे रोहिंग्या आहेत त्यांनी ठाण मारून बसलेला आहे आणि ते एका विशिष्ट पक्षांची दलाली करत आहे. त्यामुळे या ठिकाणी हा जो व्यक्ती आहे, हा दिपके नावाचा, ह्यानं कॉक्रोच जो पक्ष काढलाय, हा कॉक्रोच जो ऑनलाईन पक्ष आहे, म्हणजे सगळी जेन झेड जे आहे या सगळ्याला देशधडीला लावून यांना भीक मागायला लावायची कामं हे करणार आहेत. विद्यार्थी असेल किंवा कुठले तरुण असतील, त्यांचं भविष्य बर्बाद करायच्या पाठीमागे हे लोक लागले. अहो, फक्त मोबाईल चालवणं किंवा लाईक आणि फॉलोअर हे फक्त आपलं जीवन नाही. जीवन जगण्याकरता विचारधारा, आपला देश, आपलं राज्य, आपली भाषा, आपली माणसं, आपली संस्कृती, ह्या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जगायला हवं आणि ह्या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन पुढे जायला पाहिजे. पण ह्या लोकांचं असं नाही. हे आता हे जे आहेत हे सगळे स्पॉन्सर आहेत. ध्रुव राटे असो किंवा हा अभिजित दिपके असो किंवा तो शर्मा असो, या सगळ्यांना फंडिंग करून चालवलं जातंय. कारण त्यांना हे माहित आहे आता काही झालं तर काँग्रेस सत्तेवरती येऊ शकणार नाही, आम आदमी सत्तेवरती येऊ शकणार नाही, कुणीही सत्तेवरती येऊ शकणार नाही. त्यामुळे फक्त तरुणाचे डोकं भडकावून, माते फिरवून फक्त देशामध्ये कसं अशांतता करता येईल आणि देशामध्ये कसं काही असं अनुचित घडता येईल याकडे ह्या लोकांचं लक्ष आहे. यांना न्यायाधीशानं काक्रोच म्हणलं याची रागायची गरज काय? अहो, ज्या वेळेस राहुल गांधींनी जगामध्ये जाऊन भारताची बदनामी केली, भारतातील लोकशाही मेली म्हणून त्यानं बाहेर जाऊन सांगितलं, भारतामध्ये जे आपलं हे जे आपली इंडियन आर्मी यावरती यांनी प्रश्न विचारले, ऑपरेशन सिंधूरवरती यांनी संशय घेतला, भारतीय सैन्यावरती यांनी संशय घेतला, त्यावेळेस या लोकांना असं काय करावं वाटलं नाही. पण आता नेमकं यांच्या हातचं सगळं गेलंय. आता असे अनेक हे तगे मंडळी जी आहे, हे फालतूक मंडळी, अजून असे अनेक पक्ष घेऊन ते मीडियावरती येतील. आता कॉक्रोच पार्टी आली आहे, उद्या उंदीर पार्टी येईल, परवा मुंगूस पार्टी येईल, तर अजून कुठल्या तरी पार्टी येईल. ह्या पार्ट्या येणार आहेत. पण ह्या पार्ट्या आपल्या हिताच्या अजिबातच नाहीत. हे फक्त लिबरल भाडोत्री लोक आहेत. यांचा अजेंडा हा साफ आहे, हिंदू विरोधी आणि राष्ट्रविरोधी. जो एखादा व्यक्ती एनआरसी सीएचा विरोध करत असेल त्याची राष्ट्रभक्तीवरती आपण काय बोलावं. आणि अशी सगळी मंडळी आहे, हे सगळी मंडळी स्पॉन्सर्ड आहे. ह्या लोकांना चालवलं जातंय भारताच्या विरोधामध्ये, मोदींच्या विरोधामध्ये. ह्या सगळ्याचा आपण कुणी भाग होऊ नये हीच आमची कोपरापासून डोक्याच्या माथ्यापर्यंत विनंती, हात जोडून. असे नेरेटिव्ह तुम्ही आतापर्यंत फाट्यावरती मारत आलातच, आता ह्या लोकांना घरी बसवायची वेळ आली. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हिडिओ शेअर करा. प्रश्न आहे.